सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। दिवाळीचा सण खूप मोठा सण असतो आणि ह्या सणात आपण खूप सारी शॉपिंग करतो, घराची साफसफाई, घरात गोडाधोडाचे पदार्थ जे काही पारंपरिक आहे, जे काही नवीन आहे, तसे सर्वच पदार्थ घरात बनले जातात। हे सर्व इतकं मनाला आनंद देणार आहे की हा जो दिवस आहे हा प्रत्येक वर्षी लवकर लवकर येऊ द्या प्रत्येकाच्या जीवनात असं आपण वाट बघत असतो आणि प्रत्येकाच्या जीवनात दिवाळी ही खूप छान सुंदर आणि उत्साही येऊ दे अशीच देवांना मी नक्कीच प्रार्थना करते। कारण दिवाळी हा सण जो आहे हा आपल्या हिंदू धर्मात अगदी खूप मोठ्या प्रमाणात आणि खूप साऱ्या लोकांनी असा मिळून साजरा केला तर ह्याला खूप जास्त असा एक महत्त्व आहे। तर बघा, आपल्या घरात खूप लोक असलो आपण तरी पण आपल्या घरात आपण दिवाळीत जे काही धनतेरस आहे, लक्ष्मीपूजन आहे किंवा ज्या पण कुठल्या आपण पूजा दिवाळीत करत असतो ह्या सर्व पूजा अगदी मिळून मिसळून करत असतो। कारण का तर आपल्या घरात धन समृद्धी, सुख समृद्धी, आरोग्य येऊ दे हे प्रत्येकाला वाटत असतं। त्यामुळे दिवाळीचे सण असं म्हटलं जातं की दिवाळीत आपण ज्या काही पूजा अर्चा करत असतो त्या माता लक्ष्मीपर्यंत नक्कीच पोहोचत असतात। वसुबारस म्हणा किंवा लक्ष्मीपूजन म्हणा किंवा धनतेरस म्हणा, आपल्या ह्या तिन्ही जे आपल्या ज्या पूजा विधी आहेत ह्या उत्तमरित्या आपण करत असतो। परंतु ह्या पूजामध्येच काही ना काहीतरी वस्तू लागत असतात, ह्या आपल्याला दिवाळी यायच्या आधीच खरेदी करायच्या असतात। बघा, आपण वसुबारसला गाय वासराची मूर्ती आणत असतो। ह्या गाय वासराची मूर्तीला अत्यंत महत्त्व आहे। आता ही गाय वासरू बघा, 12ही महिने आपण गाय वासरूची पूजा करायची असते, परंतु ज्यांच्या घरात अगदी आपल्या घरात गाय गोठा आहे त्यांनी ह्या मूर्ती ठेवायची काहीही गरज नाही, त्यांनी ओरिजिनल गायीची आणि वासराची सेवा करावी। असं म्हटलं जातं गायीच्या प्रत्येक म्हणजे गायीच्या अंगात पूर्ण 33 कोटी देवांचा वास आहे, जिथे हात लावाल तिथे देवाचा वास आहे। त्यामुळे गोपूजन हे खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळेच बघा, आपल्या भगवान श्रीकृष्णाला गोपाळ सुद्धा म्हटलं जातं। कारण का तर गायीचं सर्व जे काही आहे ते पूजन किंवा गायींना प्रेम देण्याचं काम हे श्रीकृष्ण भगवान करत होते, गोपाळ करत होते। तर बघा, आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या किंवा वसुबारसच्या आतच बघा, वसुबारसच्या आत तुम्हाला काही काय वस्तू घ्यायच्या आहेत। सर्वात महत्त्वाची गोष्ट गाय वासरू। तुमच्याकडे जर गाय वासरू नसेल तर गाय वासरू नक्की आणा। ही गाय वासरूचं पूजन 12ही महिने करू शकता। दुसरी गोष्ट श्रीयंत्र आहे, कुबेर यंत्र आहे। ह्या सर्व यंत्र तुम्हाला जर आणण्याची तुमच्याकडे ऐपत असेल तर तुम्ही ह्या तुमच्या ऐपतीप्रमाणे अगदी छोटे का होईना पण श्रीयंत्र किंवा रुद्रयंत्र तुम्ही घेऊन या। त्याचबरोबर लक्ष्मीची पावलं, जी तुम्ही पावलं आणाल ती आपल्या उंबरठ्यात चिकटवू नका। कारण बरेच लोक मी पाहिलेत, माझ्या घरातही काही लोक येतात, मला राग येतो खूप, खरी गोष्ट सांगते, उंबरठ्यावर पाय देऊन ते लोक बाहेर जातात। कधी कळणार तुम्हाला की आपल्या घरात उंबरठ्यात ज्या वेळेला महिला पूजा करते त्यावेळेला तिथे रांगोळी काढते, रांगोळीचा सडा, पाण्याचा सडा मारून रांगोळी काढते, फुलं, हळद, कुंकू, अक्षता अर्पण करते, तिथे देवाचा वास आहे, त्यामुळे ही पूजा केली जाते। आणि काही लोक मात्र त्या उंबरठ्यावर पाय देऊन जातात। त्यामुळे ही जी तुम्ही लक्ष्मीची पावलं आणतील ना, ही पावलं तुम्ही देवघरात ठेवून त्याची पूजा करू शकता। तुमच्या उंबरठ्यात लावल्याच्या नंतर अगदी कुणी ना कुणीतरी नक्कीच त्याच्यावर पाय देऊन जाईल। त्यामुळे मला तुम्हाला ही रिक्वेस्ट आहे की तुम्ही ह्या पावलांची नक्कीच काळजी घ्या। आता त्याचबरोबर तुम्ही दक्षिणावर्ती शंख आणला नसेल तर दक्षिणावर्ती शंख सुद्धा नक्कीच तुम्ही आणू शकता। ह्याचबरोबर तुम्हाला तुमच्या घरात ज्या पण कुठल्या मूर्त्या खंडित झालेल्या असतील त्या खंडित मूर्त्या तुम्हाला म्हणजे विसर्जन करायच्या आहेत आणि नवीन मूर्त्या आणायच्या आहेत। माता लक्ष्मीची मूर्ती जर का तुमच्याकडे नसेल तर अगदी छोटी का होईना ती पंचधातूची किंवा पितळेची, बघा, मूर्ती पूजा जर सांगितलं तर पितळेच्या मूर्त्या किंवा सोन्या चांदीच्या मूर्त्या तुम्ही वापरू शकता। आता सोन्या चांदीच्या वापरण्या इतके तुम्ही श्रीमंत असाल तर नक्कीच वापरू शकता, परंतु धातूच्या मूर्तीला खूप महत्त्व आहे। त्यामुळे धातूच्या मूर्त्या तुम्ही घरात नक्कीच आणू शकता। आता त्याचबरोबर काय आणायचं आहे, तुम्ही बघा, कुबेर पूजा आपण करत असतो त्यावेळेला, म्हणजे आपण धनतेरस करत असतो त्यावेळेला कुबेरांची छोटीशी मूर्ती किंवा अगदी फोटो असेल तरीही चालेल, तर तो सुद्धा तुम्हाला आणून घ्यायचा आहे। अशा घरातल्या खूप देवघरातल्या काही वस्तू, ज्या कमळगट्ट्याची माळ आहे, तुम्ही कमळगट्ट्याची माळ रोज वापरत असाल तर ती कमळगट्ट्याची माळ आणायची किंवा रुद्राक्षाचे तुम्ही माळ आणू शकता। ह्या सगळ्या गोष्टी ज्या देवघरात आपल्याला ज्या काही शक्य आहेत किंवा आपल्या काही खंडित झालेल्या असेल त्या तुम्ही अगदी दिवाळी येण्याच्या आत बदली करा। देवघर तुमचं खराब झालं असेल तर देवघर तुम्ही आणू शकता।
देवांसाठी जे काही वस्त्र असतात ते वस्त्र आपण आणू शकतो. देवांना बसवण्यासाठी काही आसन असतात ते आसन सुद्धा तुम्ही आणू शकता. खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपण दिवाळीत आपल्यासाठी घेत असतो, परंतु देवघरात ज्या काही खराब झालेल्या गोष्टी आहेत, खंडित झालेल्या गोष्टी आहेत, त्या दिवाळी येण्याच्या आत नक्कीच तुम्ही ह्या सर्व गोष्टी आणू शकता, कारण त्या सगळ्या गोष्टींची आपल्याला पूजा करणं खूप गरजेचं असतं. आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कळला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.